जे पाठीमागे ना समोर जे ना बाहेर प्रॅक्टिस करतात ना त्यांनी तिथे कृपया करून प्रॅक्टिस नाही करायची. बॉलने प्रॅक्टिस करू नका मागे. विनंती आहे आपणास तिथे तुम्ही पुढील बाहेर जाऊन प्रॅक्टिस करा. फलंदाजाचं नाव फलंदाजाचं नाव फलंदाजाचं नाव सांगा बल्ल्या. हे ओळखत नाहीत मला. हा आणि वरती कोण आहे? फलंदाज राजेंद्र माटले. गोलंदाज सज्ज. गोलंदाजाचं नाव सहाने. अप्रतिम चेंडू फलंदाजाला बीट करतो. निर्धाव चेंडू. गोलंदाजाचं नाव अशोक. उत्कृष्ट गोलंदाज अशोक चव्हाण. पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकलाय. सुरुवात चांगली करतोय फलंदाज राजेंद्र माटले. पुढील चेंडू घेऊन येतोय उत्कृष्ट फटका. पहिला चेंडू सीमारेषेपार. बीएसएनएल षटकार. शानदार. बॉल द्या. बॉल जुना बॉल तुमच्याकडे आहे ना तोच वापरा सांगण्यात आलंय. अरे तिथे किती 2 बॉल खेळला नाही त्या बॉलने. प्रत्येकाला तुम्ही नवीन बॉल देणार. योगेश कसं आजे ना फुटलाय ना. एक ओव्हर झाला फक्त. 2 नाही वापरले. 2 बॉल नाही खेळले नाही. ह्याच्याने एक ओव्हर झाले. ते जुने बॉल दे ना मग इकडे टाक ना ह्याच्यात तरी. जुने बॉल तरी मागवा. जुने बॉल तर मागव इकडे दे तरी. एक मॅच मध्ये एक बॉक्स संपला. झाले म्हणजे गेले पैसा कमिटीकडे. एक नंबर 330 रुपयाची टी शर्ट. हॅलो. पुढील चेंडू घेऊन येतोय राजेंद्र मातले. अप्रतिम फटका. हुकलेला आहे फटका. बॅट्समन अर्ध्यावर येऊन रन आउट. सुनील पुन्हा एकदा जातोय घरी. सुनील आउट झालेले आहेत. सुनील आला आणि सुनील गेला. राजेंद्र मातले 6 मार्क. तीन चेंडू झालेत. धावसंख्या झाल्या 6. गडी बाद 1. क्षत्रिय कुलावतांश. भव्य नगरसेवक चषक 2025 संघर्ष नगर कमिटी क्रिकेट कमिटी असोसिएशन आयोजित भव्य दिव्य असा नगरसेवक चषक. पहिल्यांदाच संघर्ष नगरमध्ये ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. आपला माणूस नवीन फलंदाज विकास सहानी. अप्रतिम चेंडू वाईड बॉल. पंचांचा निर्णय वाईड. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. हा वाईड चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ चालू. धावसंख्या झाली आहे 7. उत्कृष्ट अशी बॉलिंग. अप्रतिम असा गोलंदाजी करतोय अजूनपर्यंत. बीट केलाय फलंदाजाला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. संघर्ष नगर क्रिकेट कमिटी आयोजित भव्य नगरसेवक चषक 2025 पर्व पहिले. प्रथम पारितोषिक 33,333. द्वितीय पारितोषिक 22,222 व आकर्षक चषक 33 आणि 22,000 आहे. पहिला पैसा आहे. बोलू इथे आपल्याकडे बॉलचे बॉक्स खूप आहेत. कृपया करून सगळ्यांनी छक्के छक्के मारून बॉल तरी गायब करा. बॉल डॉट मारतात आहेत. गवळीदा बरोबर बोलते. खेळ बघायचा आहे खेळ.
पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका हातात. फटका अडकलाय. क्षेत्ररक्षकाने बॉल शून्य. पकडलाय. उत्कृष्ट गोलंदाजी केली अजूनपर्यंत. 5 बॉल झालेले आहेत 5. अशोक चव्हाण. पाच बॉल झालेत 5. 5 बॉल झालेत 5. 5च बॉल झाले. तुम्ही इकडे माईकला संपर्क कर, मी दाखवतो. नाही, 5च बॉल झाले. शांती. रनआउट आहे. तिसऱ्या बॉलला रनआउट झाला तो. ओव्हर झाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 7 धावा, 1 गडी बाद. क्षत्रिय कुलावतंस. लवकरात लवकर दुसऱ्या षटकाचा खेळ चालू करायचा आहे. मी विराज आणि विजय 11 ला विनंती करतोय. एक मिनिट. मॅच सुरू कर नको, 2 मिनिट था. स्ट्राइकला आहे निरंजन दा. स्ट्राइकला कोण आहे? कोण सानी? 5 बॉल झाले ना. इकडे ओव्हर दाखवतो. काय बोलतो आता गेलाय ना. ओव्हर झाले दाखवतो. त्यांनी काय चुकी ओव्हर झाली. काय आहे? तू इथं बस. नको, तू इकडं हे करून देशील ना लगेच. 1 धाव. ये. बॉल नाही जुना, नवीन बॉल आहे. गोलंदाज अविनाश पुढील चेंडू घेऊन येतोय. कृपया करून सगळ्या नवक्रांती मित्र मंडळ सांगण्यात येत आहे, महेश कानविलकर यांना संपर्क करा. जे काय आपले नारमध्ये बॉल जातील ते आणून देतील. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. सामना लवकर सुरू करायचा आहे. विजय आणि विराज 11 यांना विनंती करतोय, सामना हा लवकर सुरुवात करायचा आहे. नवीन बॉल दे आणलास परत. त्याने पण अपडेट नव्हता, आम्हाला पण अपडेट नव्हतं. अपडेट करणार बिना न सांगता अपडेट कसं करणार? पुढील चेंडू अप्रतिम फटका, शानदार चौकार. उत्कृष्ट फलंदाजी करतोय अजूनपर्यंत सहानी. आपल्या संघासाठी बहुमूल्य असे 4 रन. धावसंख्या झाली 12, 1 गडी बाद. पुढचा सामना
पुढील सामना जो असणार आहे पुढील चेंडू अविनाश सहानीसाठी अप्रतिम चेंडू होता फटका पण त्याचा सुंदर अडवलाय उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण अप्रतिम असे क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी बहुमूल्य असे 3 रन काय झालं बॉल गेला मॅचचा बॉल दुसऱ्या टीमचे कोण असेल त्यांनी कृपया करून तो बॉल शोधायचा आहे बाहेर जेव्हा गेलेला बॉल आहे ना योगेश ते दा बाहेर आपले कमिटीचे मेंबर उभे आहेत ना त्यांनी ते बॉल जमा करून घ्यावे हॅलो अविनाशचा पुढचा चेंडू उत्कृष्ट सुंदर असा फटका राजेंद्र शानदार असा पाटले, 6 रन 6 रन भव्य दिव्य असे 6 रन षटकार अप्रतिम षटकार उत्कृष्ट असा फटका दुसरा मॅच चालू करावी फटाफट जुने बॉल संपले तो आता नवीन दिला तो वापरला नाही बघ मी ते नाही तो पण दिला त्या ओमकारच्या खिशात 2 बॉल आहेत बघ पुढील चेंडू फटका अडकला क्षेत्ररक्षक खालती येतोय अप्रतिम असा Wicket. झेल उत्कृष्ट गोलंदाजी अविनाशच्या 5 चेंडू झालेले आहेत धावसंख्या झाली 19 2 गडी बाद शेवटचा चेंडू या षटकातला फलंदाज येतोय फलंदाज पुढच्या फलंदाजाचं नाव आहे सत्येंद्र पुढील फलंदाज सत्येंद्र अविनाश शेवटचा चेंडू घेऊन येतो या षटकातला सत्येंद्रसाठी शेवटचा चेंडू अप्रतिम फटका उत्कृष्टचा क्षेत्ररक्षक फटका. आले झेल सुटतोय झेल सुटलाय बर 1 धावा 2 षटकाचा खेळ समाप्त 20 धावा 2 गडी बाद 2 ओव्हर 20 रन क्षत्रिय कुलावत अंश अप्रतिम अशी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही संघाच्या तर्फे बघायला भेटते नवीन बॉलर पुढचा बॉल अशोक चव्हाण पुढील गोलंदाज अशोक चव्हाण पुन्हा एकदा आपलं षटक घेऊन येतोय अशोक चव्हाण पहिल्या षटकात अप्रतिम अशी कामगिरी केलेली पहिल्या षटकात फक्त 7 रन दिले आहेत पुढील चेंडू पुढील शतक घेऊन आलाय अशोक चव्हाण सत्येंद्रसाठी पुढचा सामना बीएस डायग्नोस्टिक वर्सेस शंभू बॉईज तुम्ही दोघांनी आपली प्लेइंग 11 ची टीम बनवून एक अप्रतिम. इम्पॅक्ट प्लेअर फटका खेळायला अप्रतिम सुंदर असा सुरेख असा चेंडू बीएस डायग्नोस्टिक वर्सेस शंभू बॉईज एके लिहिला एके आणि बीएस लिहिला अशोक चव्हाण अप्रतिम गोलंदाजी आकाश कांबळे आणि बीएस डायग्नोस्टिक्स वर्सेस शंभू बॉईज अशोक चव्हाण पुढील चेंडू घेऊन आलाय आपली प्लेइंग शहाणीसाठी. लवकरात लवकर द्यावी बीट केलंय गोलंदाजाला बीट केलंय उत्कृष्ट अशी गोलंदाजी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय अशोक चव्हाण प्रथम षटकात सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली आहे अशोक चव्हाण यांनी अप्रतिम गोलंदाज पुढील गोलंदाज अशोक चव्हाण
वाईट चेंडू, त्याचबरोबर एक धावा, 2 चेंडू भेटत आहेत. वाईट +1. झाले बा वाईट डे आता वाईट आणि डी आहे वाईट आणि डी आहे वाईट आणि डी पुन्हा एकदा कट केलाय, एक धावा भेटते. सिंगल डबलचा खेळ खेळतोय. हा डिक्लेअर आहे वाटतं. हा डिक्लेअर आहे. पुढील चेंडू अशोक चव्हाण. 3 चेंडू झालेत या षटकातले. अप्रतिम फटका, सुरेख फटका, क्षेत्ररक्षक खाली येतोय. अप्रतिम, पण षटकार गेलाय. उत्कृष्ट अशी फिल्डिंग दाखवत होते, थोड्या वाचलेला आहे. षटकार, शानदार. सहानी. कृपया एसटी रक्षकाच्या मागे जे असतील त्यांनी कृपया करून तिथून उठायचे. कमिटींना मी विनंती करतोय त्यांनी लवकरात लवकर त्यांना उठवावे. अप्रतिम, पुन्हा एकदा बीट केलाय, फलंदाज बीट झालाय. अशोक चव्हाण उत्कृष्ट गोलंदाज या संघातला. 5 चेंडू, 30 धावा, 2 विकेट, क्षत्रिय कुलावत अंश. मारत ना षटकार विटकार कोणता मी काय बोलतो. 3 षटकाचा खेळ समाप्त. 30 धावा, 2 गडी बाद, क्षत्रिय कुलावत अंश. गोलंदाज निरंजन सिंग. पहिला षटक घेऊन येतो निरंजन सिंग. बीट केलंय फलंदाजाला, सत्येंद्रला बीट केलंय. सत्येंद्रला. निरंजन सिंग उत्कृष्ट गोलंदाज या संघातले. प्रथम चेंडू, तृतीय चेंडू घेऊन येतोय निरंजन. अप्रतिम, हात जेल हातात, विकेट. क्षत्रिय कुलावत अंशला अजून एक धक्का पडतोय. धाव संख्या होते 30, 3 गडी बाद. पुढील फलंदाज विकास. नाही, विकास विकास गोस्वामी. सहाने. पुन्हा एकदा वाईट चेंडू, पुन्हा एकदा टाकावा लागेला चेंडू. हॅलो हॅलो हॅलो. सर्व टीमना सूचित करण्यात येत आहे इथे अक्षय बद्रिके म्हणून समालोचक, अक्षय बद्रिके सर समालोचक इथे आलेले आहेत. माणगावमध्ये, पूर्ण माणगावमध्ये समालोचक तेच करतात. अक्षय बद्रिके सर. समालोचक अक्षय बद्रिके, माणगाव जिल्ह्यातले गाजलेले असे समालोचक अक्षय बद्रिके यांचे इथे आम्ही स्वागत करतोय. नवीन फलंदाज रनआउट, स्टंप आउट केलेले आहे. फलंदाज कोण आहे? ए दादा फलंदाज कोण होता? आता आला तो कोण होता?
विकी परब आलेत आणि गेलेत. धावसंख्या झाले 31. 5 गडी बाद. 4 चेंडू. अप्रतिम असा फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय विराज विजय 11 यांच्याकडून. हे बॅट्समन कोण आहे? पुढील चेंडू शेवटच्या षटकातला चेंडू. विकास सहानी. अप्रतिम असा फटका खेळलाय क्षेत्ररक्षकाली पण चौकार. शानदार असा चौकार विकास सहानीच्या बेटातून येतोय. चार षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली 36. 5 गडी बाद. शेवटचा षटक घेऊन येत आहेत. उत्कृष्ट अशी ओव्हर. सर्वोत्कृष्ट असा षटक टाकलाय निरंजन. 3 गडी बाद केलेत. 6 धावा दिलेत. पुढील गोलंदाज निहाल सिंग. निहाल सिंग. पहिला चेंडू वाईड. निहाल सिंग वाईड वाईड. भरकटलेला चेंडू टाकलेला आहे निहाल सिंग यांनी. पुढील चेंडू अप्रतिम असा फटका. क्षेत्ररक्षक आले पण राहील प्रेक्षक. सुंदर असा षटकार. हे म्हणजे असं झालंय सासू मेली कोकून जावयाला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून. शानदार असा षटकार. निहाल सिंग शेवटचा षटक घेऊन आलाय. धावसंख्या झाली आहे 43. 5 गडी बाद. क्षत्रिय कुलावतंस. धावसंख्या झाली 43. पुढील चेंडू घेऊन येतो निहाल सिंग. अप्रतिम पुन्हा एकदा षटकार. अप्रतिम फलंदाजी करतोय निलेश जाधव. 49 धावा झाल्या आहेत. 5 गडी बाद. मी कमिटीच्या माणसांना विनंती करतोय निहाल सिंग. 2 चेंडू झालेत या षटकातले अजूनपर्यंत. 49 धावा झाल्यात. 5 गडी बाद. क्षत्रिय कुलावतंस. तिसरा चेंडू या षटकातला निहाल सिंग घेऊन येतोय निलेश जाधव साठी. अप्रतिम चेंडू होता. सुरेख अशी काय कॅच आहे. रनआउट. कॅच आउट आहे. कॅच आउट आहे. अप्रतिम असा जेल घेतलाय सोहम. अप्रतिम असा झेल सोहमच्या मार्फत. क्षत्रिय कुलावतंस. 49 धावसंख्या झाल्या. शिवम गिरी नवीन फलंदाज. शिवम गिरी उर्फ बाबा. अप्रतिम असा फटका क्षेत्ररक्षकाला येतोय. होईल का जेल. अप्रतिम असा जेल. 100 कॅच. अविनाश अप्रतिम असा जेल घेतोय.
2 चेंडू अजून या षटकातले बाकी आहेत. नवीन फलंदाज विक्रांत नाही रे, विक्रांत नाही थांब. ह्याचं नाव काय, उलटचं नाव काय रे त्या? त्याचं नाव बघ. समीर समीर मामुनकर, समीर मामुनकर, समीर पहिलंच नाव आहे समीर. टीमचे कर्णधार ओनर. सुंदर असा फटका होता, रनआउट होतोय. टीमचे ओनर संघ मालक समीर मामुलकर. पुढील फलंदाज अभय अभय पंडित. उत्कृष्ट कमबॅक केलाय. नेहाल सिंगने कमबॅक केलाय आपल्या संघासाठी. 2 षटकार खाल्ले तरी सुद्धा 3 विकेट घेतले या षटकात. शेवटचा चेंडू षटकातला. 49 धावा, 8 गडी बाद. निहाल सिंग गोलंदाज. नवीन फलंदाज येतोय अभय पंडित. निहाल सिंग शेवटचा चेंडू घेऊन येतो या षटकातला. बॉल हवेत, फटका फसला. क्षेत्ररक्षक खाली येतोय. होईल का झेल? अप्रतिम झेल. पुन्हा एकदा अविनाश अप्रतिम असा झेल घेतलाय. निहाल सिंग शेवटच्या षटकात येऊन 3 गडी बाद केलेत. स्कोर झालाय 49. 9 गडी बाद. 5 षटकाचा खेळ समाप्त. मी विनंती करतो विराज विजय 11 ला विनंती करतो लाईनअपने यायचंय. लाईनअपने त्यांनी बाहेर यायचंय. मी त्यांना विनंती करतोय. हे दे ना मला फोटो पाठव ना पुढच्या टीमचे कोणाचे तरी. पुढील जो सामना खेळवण्यात येणार आहे आकाश कांबळे आणि काय BS डायजोनिस विरुद्ध शंभू बॉयज. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय कृपया करून मंचाजवळ यायचंय. नाणेफेकीसाठी मंचाजवळ यायचंय. मी त्यांना विनंती करतोय. कृपया करून लाईनअप मध्ये जायचंय. क्षत्रिय कुलावत अंश. पन्नास क्षत्रिय कुलावतंश धावसंख्या झाल्या होत्या त्यांच्या 49. 9 गडी बाद. विराज आणि विजय संघाला पाहिजे 50 टार्गेट. अर्धशतक. विराज आणि विजय 11 या संघाला मी विनंती करते त्यांचे फलंदाज हे मैदानावर पाठवायचे. सत्येंद्र सोनी. सत्येंद्र सोनी. सत्येंद्र सोनी त्यांना मास्क काढायचं सांगितलेलं आहे. कृपया करून त्यांनी मास्क काढावा. दोन्ही संघांना विनंती करतोय की कृपया करून लवकरात लवकर सामने खेळवायचे आहेत. आपल्याकडे वेळेचे बंधन आहे.
12 मॅच आहेत. ते आले टॉस उडवला का त्या लोकांनी. मार्क केलं ना डॅश केली म्हणजे तुम्ही डॅश करत तूच कर. अशोक आकाश कांबळे आणि BS डायगोनिस्ट विरुद्ध शंभू बॉयज या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो कृपया करून मंचाजवळ याच्या नाणेफेकीसाठी. आम्हाला काही गरज नाही. क्षत्रिय कुलावतांश यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण हे लावून घ्यायचे. फलंदाज आलेत अशोक आणि कोण आहे क्षत्रिय कुलावतांश. गेलं गेलं अशोक आकाश कांबळे आणि DS डायगोनिस्ट विरुद्ध शंभू बॉयज या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो लवकरात लवकर मंचाजवळ यायचे नाणेफेकीसाठी. नाणेफेक लवकरात लवकर नाणेफेक चालू करायचे. फलंदाज फलंदाज आकाश कांबळे नाणेफेक विजयी झालेले आहेत. आकाश कांबळे फलंदाज निरंजन आणि अशोक. गोलंदाज बाबा नाही रे नाव वेगळं होतं. बाबाचं नाव काय. शिवम गिरी. स्ट्राईकला निरंजन. बाबा प्रथम शतक घेऊन येतोय बाबा. पहिला चेंडू बीट केलाय फलंदाजाला बीट केलाय उत्कृष्ट चेंडू. बाबा क्षत्रिय कुलावतांश क्षत्रिय कुलावतांश. दुसरा चेंडू बाबा निरंजनसाठी अप्रतिम फटका. बॉल जातोय सीमारेषा पार षटकार. शानदार असा षटकार निरंजनच्या बॅटीतून. पुन्हा एकदा बाबा बॉल अडकलाय जाईल का चौकार. अप्रतिम क्षेत्ररक्षण. धाव एक धाव एक धाव. धाव संख्या झाली 7. 3 चेंडूचा खेळ समाप्त. चौथा चेंडू घेऊन येतोय बाबा. फलंदाज अशोक. बाबा अशोक साठी अप्रतिम चेंडू होता. फुल टॉस भरकटलेला चेंडू. डी 2 रन. दोन धावा. 4 चेंडू 9 धावा झाल्या. भरकटलेला चेंडू होता. मला तिकड तो
थोडा इथं बस ना तू इथं बस आता थोडा मागं बस. या षटकातला 5वा चेंडू घेऊन येतोय बाबा अशोक साठी. फटका फिरवलाय, षटकार. अप्रतिम असा षटकार अशोकदाच्या बॅटीतून. शानदार असा षटकार. 15 5 बॉल 15 धावा 5 चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातला. महाग चेंडू, महाग षटक पडतो वाटतं. बाबाचा महाग असा षटक. अजून एक शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातला. काय तो सांगता येणार नाही. पुन्हा एकदा शानदार असा 2 धावा 2 धावा. अप्रतिम असे 2 धावा. महाग असा षटक. 17 धावा या षटकात आलेल्या आहेत. बाबाची बॉलिंग, बाबाचा जलवा होता पण तो हरपलेला आहे. पुढील षटक घेऊन येते गोलंदाज सत्येंद्र सोनी. पुढील षटक घेऊन येते सत्येंद्र सोनी. क्षत्रिय कुलावतांश. पुढील षटक ओव्हर आहेत ना यांची टोटल समोर येणार. कळलं म्हणजे पहिलं नाही रे यांनी चुकीचं केलं. अरे नाही बाबा मी हे असं पाहिजे होतं त्याच्यामध्ये तुला कसं समजलं. अरे पण प्लेयरचं नाव आहे जे बॉलरचं नाव आहे. एक ओव्हर कसं रन पुढे लावून दे ना. अरे एक ओव्हर झाली ना इकडे असं पूर्ण पहिले डॉट काढतील ना म्हणजे बॉल टू बॉल लिहून ठेवणार ना तू. रन कुठं देणार. पुन्हा एकदा शानदार अप्रतिमाचा झेल सुटलेला. अप्रतिमाचा झेल प्रथम चेंडूत या षटकातला पहिला चेंडू आणि पहिला चेंडूत भेटतोय विकेट. पुढील फलंदाज मानस. पुढील फलंदाज येतोय मानस आपल्या संघासाठी. सत्येंद्र सोनी उत्कृष्ट असा गोलंदाज क्षत्रिय कुल्लावतांश संघाचा सत्येंद्र सोनी. नवीन फलंदाज मानस. अप्रतिम चेंडू बीट केलाय. वाईट आहे. पंचांचा निर्णय वाईट येतोय. निर्धाव चेंडू वाईट चेंडू. सत्येंद्र सोनी. धाव संख्या झाली 18. एक गडी बाद. एक षटकाचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज. अपील झाले आहे. सर्व उत्कृष्ट अशी गोलंदाजी सत्येंद्र सोनीच्या मार्कूट. चांगली गोलंदाजी. फलंदाज बीट होतोय. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा
फटका अडकलाय. एक धावा भेटते. आत्ताच्या मॅच नाही दिलं मला अजून लिस्ट आली आता. सत्येंद्र सोंडी चांगला बॉल होता. दुसऱ्या धावासाठी येत आहेत काय. ओव्हरथ्रो भेटतोय. 2 धावा. 2 धावा भेटत आहेत संघासाठी. धावसंख्या होते 21. एक गडी बाद. 4 चेंडू या षटकातले. सत्येंद्र सोनी अजूनपर्यंत चांगला षटक गेलाय. याच्यावर बघ ना नवीन ह्या बॅच नवीन नवीन बाईने दिला शंभू बस ना त्याची घेऊन जातोय. आम्हाला एक प्लेअर बसवला. उत्कृष्ट चेंडू बीट झालाय. फलंदाज बीट झालाय. सत्येंद्रच्या उत्कृष्ट असा चेंडू टाकलाय. मानस बीट होतोय. मानस शेवटचा चेंडू या षटकातला. अजूनपर्यंत उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे. या षटकात फक्त 4 धावा गेलेत. एक विकेट सुद्धा आलाय. पुढील चेंडू सत्येंद्र सोनी मानससाठी. पुन्हा एकदा बीट झालाय. अपील होतोय. कोणताही निर्णय अजून आलेला नाही पंचांकडून. नॉट आउट. अप्रतिम विकेट भेटते. एक गडी बाद होतोय. विराज आणि विजय 11चा गडी बाद होतोय. धाव संख्या झाली आहे नाही त्याने आता अंपायरने आत्ता आउट दिलाय. नवीन बॅट्समन अविनाश. हा गोलंदाज 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 पण ना अविनाश तिथं आला राजेंद्र माटले. नवीन गोलंदाज येतोय राजेंद्र माटले. तू बोल ना. राजेंद्र तिसरा षटक घेऊन येतात. राजेंद्र अविनाश साठी फटका. शानदार असा षटकार. शानदार असा षटकार भेटतोय. अशोक यांच्या भेटून शानदार असा षटकार. अविनाश आला. राजेंद्र पुढील चेंडू. अकुट्टाबाचा चेंडू सीमारेषा पार. षटकार. हे म्हणजे असं झालंय सासुमेली कोकून जावयाला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून. शानदार असा षटकार. सीमारेषा पार. राजेंद्र गोलंदाज. धाव संख्या झाली 33. 2 गडी बाद. अप्रतिम असा फटका. 1 धावा. धाव संख्या होते 34. 2 गडी बाद.
दोन आहेत. अरे काय माहिती कुठे गेले तुम्ही. एक आहे. पुन्हा एकदा शानदार षटकार. शानदार षटकार अशोक चव्हाण याच्या बॅटीतून. वैयक्तिक धाव संख्या होते अशोक चव्हाण यांची 31. 9 चेंडू 31 धाव संख्या. अशोक चव्हाण मॅन फ्रॉम संघर्षनगर. पुन्हा एकदा चेंडू फटका बसला. कॅच होते. उत्कृष्ट असा जेल. क्षत्रिय कुलावतंस कमबॅक करतात. राजेंद्र माटले राजेंद्र मातले यांनी अजून एक विकेट घेतली तर विशाल तळेकरकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. 5 चेंडू 40 धाव संख्या. 3 गडी बाद. जर राजेंद्र माटले यांनी अजून एक विकेट जर घेतला, हॅट्रिक घेतली, या होणाऱ्या पुढच्या चेंडूला त्यांनी जर विकेट घेतला तर विशाल तळेकर यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. लतेश बंदरकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपये पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. राजेंद्र पुढील चेंडू जर विकेट घेतला, फलंदाजाचं नाव ओमकार. निरंजन अप्रतिम चेंडू. शानदार चौकार. 4 धावा. राजेंद्र माटले. धाव संख्या होते 44. 3 गडी बाद. 3 षटकाचा खेळ समाप्त. 7 धाव पाहिजेत विजयासाठी. 7 धावा पाहिजेत विजयासाठी. 6 धावा पाहिजेत विजयासाठी. अजून 2 षटकाचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झाले 44. 3 गडी बाद. 3 षटकाचा खेळ समाप्त. विराजन विजय 11 विरुद्ध क्षत्रिय कुलावतंस. पुढील जो सामना खेळवण्यात येणार आहे तो आकाश कांबळे आणि BS डायजोनिस्ट विरुद्ध शंभू बॉईस. पुढील शतक घेऊन आलाय सत्येंद्र सोनी. अप्रतिम असा चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. 1 धावा भेटते. 1 धावा भेटते. अप्रतिम. धाव संख्या झाली 45. 3 गडी बाद. 3 षटकाचा खेळ समाप्त. 4थ्या षटकातला पहिला चेंडू सत्येंद्र सोनी यांनी टाकलाय. द्वितीय चेंडू साठी जाते सत्येंद्र सोनी. पुढील चेंडूसाठी तयार सत्येंद्र सोनी. ओमकार बीट केलाय सत्येंद्र सोनी यांनी ओमकार साठी. निर्धाव चेंडू.
पुढील चेंडू सत्येंद्र सोनी, अप्रतिम पटका, एक धावा. धावसंख्या होते 46, 3 गडी बाद. विजयासाठी पाहिजेत 4 धावा. सत्येंद्र सोनी, अप्रतिम पटका, शानदार असा चौकार. विजय होतोय. विराज आणि विजय 11 झाली झाली. चौकार मारून विजय झालेला आहे. ओमकार असणार ओमकार नाही विकेट चव्हाण कोण होता पहिला बॅटिंगला आला ना अशोक चव्हाण तोच असेल 9 चेंडू 9 बॉलात 31 काय तर केला अशोक चव्हाण या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच जे आहेत अशोक चव्हाण यांनी कृपया करून मंचापर्यंत येण्याची विनंती करतो त्यांना. अशोक चव्हाण मॅन ऑफ द मॅच, त्यांना हे सामनावीर पुरस्कार देत आहेत. मॅन ऑफ द मॅच कोण देणार सतीश दादा चव्हाण त्यांना सामनावीर. सतीश दादा चव्हाण, जाधव सतीश जाधव मला सतीश ऐका तो सतीश बोलून गेला मला वाटलं सतीश मॅन ऑफ द मॅच कोण होता विकास दादा ना अशोक अशोक चव्हाण यांनी कृपया करून मंचाशी संपर्क साधायचे. अशोक चव्हाण सामनावीर. अशोक चव्हाण कहाँ पे हो?